जयकुमार गोरे यांच्या बाबतीत समोर आलेली माहिती अत्यंत गंभीर आहे, महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे. हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातल्या स्त्रीचा विनयभंग केला आणि तो मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात असेल तर त्यामुळेही महाराष्ट्र कलंकितच होतो. आणि अशा कलंकित मंत्र्यांना मग संजय राठोडपासून सगळे आपण का बरं मंत्रिमंडळात ठेवलेलं आहे? मला आश्चर्य वाटतंय. भारतीय जनता पक्षातल्या ज्या महिला मोर्चाच्या चिमण्या आहेत सगळ्या, ते एरवी फडफडत असतात. मग आता काय झालं? आता त्यांचं फडफडणं कुठे गेलं? जयकुमार गोरे सारखे विकृत मंत्री या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. समोर काही पुरावे आले, आता तुम्ही कुठले पुरावे शोधणार आहात? हा अत्यंत गंभीर प्रश्न आणि विधानसभेत या प्रश्नावरती आवाज उठवावा लागेल. बोला. जयकुमार गोरेंच्या ही राजीनाम्याची मागणी शिवसेना मागणी कशाला करायला पाहिजे? लाथ मारली पाहिजे अशा मंत्र्यांना. महिलांच्या संदर्भात विनयभंग करणारे हे मंत्री आहे, हे समोर येत आहे मंत्रिमंडळामध्ये. हे मंत्री जर तुमच्या मांडीला मांडी लावून बसणार असतील तर देवेंद्र फडणवीस कोणत्या तोंडाने बाहेर जाऊन महिलांच्या अत्याचाराविरुद्ध बोलणार आहेत?